श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतात त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळ, आजच्या व्हिडिओमध्ये एक आपण अनुभव ऑनलाईन, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अनुभव हे आपल्याला प्रत्येक सप्त्यामध्ये येत असतात, असे रोज पण येत असतात, छोटे मोठे अनुभव रोज पण येतात। परंतु कसं असतं, काही काही गोष्टींना प्रत्येकाला पटेल अशा नसतात, कोणी पण असं त्याच्यावर विश्वास पण लगेच ठेवत नाही। पण जे स्वामी सेवेकर आहे त्या बरोबर त्याचा विश्वास असतो, कारण की त्यांना पण अनुभव आलेले असतात। मागच्याच व्हिडिओत मी सांगितलं अनुभव सांगणार होते, परंतु व्हिडिओ फार मोठी झाली होती आणि थोडंसं मग त्याच्यात नियोजनामध्ये हे झालं की नियोजन करावं लागतं, ते नियोजनाचा विषय थोडासा मोठा झाला, त्याच्यामुळे आपल्याला अनुभव सांगता आला नाही। मग ती व्हिडिओ खूप मोठी झाली असते, त्याच्या पुढे सांगितलं असतं, म्हणून मी तिथे व्हिडिओ थांबवली आणि आता आपण त्याच्या पुढच्या भागामध्ये आपण अनुभव सांगतोय। तर बघा कसं असतं, बघा अशक्य गोष्ट शक्य करतील स्वामी। स्वामी आता आपल्याला सर्व माहिती, स्वामी एक तत्व आहे, स्वामी एक ऊर्जा आहे, स्वामी एक शक्ती आहे। तर ही शक्ती आपल्याला सर्वांना अनुभवायला मिळतं। कधी मिळते? जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो, जेव्हा स्वामींची सेवा करतो। नाहीतर काय होतं, नुसतं बसाल आणि स्वामी दुसऱ्याला देता मला पण द्या अनुभव, तर स्वामी तसं करत नाही कधी। स्वामी कधी करता, तुम्हाला अनुभव कधी देतात, तुमची सेवा स्वामीपर्यंत कधी पोहोचते, किंवा तुम्हाला स्वामी तुमच्या समस्यातून, टेन्शन मधून, आजारातून, दुःखातून कधी दूर करतात, तर हे आजच्या व्हिडिओत बघू आपण, म्हणजे अनुभव पण आहे। तर कसं असतं बघा, स्वामींची सेवा करावी लागते, स्वामींना पैसे वगैरे लागत नाही। नाहीतर आपलं कसे असतं भावना, एखाद्या हजारो नाही लाखो रुपये घ्या पण आम्हाला लगेच अनुभव द्या, असं पण आहे। असतील पण असे काही लोक असतील, पण ते ब्लॅक मॅजिक वाले। पण आपल्याकडे ब्लॅक मॅजिक नाही, स्वामींची शक्ती म्हणजे ही एक सात्विक ऊर्जा आहे आणि या सात्विक ऊर्जेचा आपल्याला अनुभव घ्यायला खूप आपल्याला पुण्य पण लागतं आणि खूप सेवा करावी लागते बरं का। असंच काय लगेच गेलो स्वामी द्या मला, स्वामी असं देत नाही। नाहीतर म्हणा स्वामी सगळ्यांना देतात, द्या मला लगेच, आणि आपण उभं राहिलं स्वामी मला पण पाहिजे ते, तर असं होत नाही कधी, हे लक्षात घ्या। स्वामी असे कधी कोणाला लगेच इझिली पण देत नाही आणि असे पण खूप तरसवत पण नाही। तर ह्या गोष्टी आहे, स्वामी दयाळू आहे, पण स्वामींना पाहिजे तेवढी सेवा स्वामी करून घेतात। आणि कसं असतं बघा, सुरुवातीला आहे ना स्वामी लवकर देतात, म्हणजे कसं, आणि नंतर मग थोडी परीक्षा बघतात। आता कधी कधी काय वाटतं की अरे हा, असं वाटतं की स्वामी मला पहिले लगेच द्यायचे ना, आता देत नाही। तर सुरुवातीला स्वामी याच्यामुळे लवकर देतात की आपल्या अगोदरची पुण्याई असते ना, तर ते पुण्याईचा एकदम साठा झालेला असतो ना आपला, म्हणून आपल्याला लवकर मिळतं। नंतर आपल्याला हळूहळू आपले पुण्य खर्च होत राहतं, म्हणून आपल्याला नंतर मग थोडंसं वेळ लागतो मिळायला। तर असं हा विषय वेगळा होता, पण आजच्या व्हिडिओत अनुभव बघू आपण। कसं असतं बघा, अनुभवासाठी खूप आपल्याला आतुरता असते आणि अनुभव असे जबरदस्त असतात की म्हणजे आपल्याला मन पण पावणारे असतं आणि ते पण असतं। तसंच आम्हाला पण एक अनुभव आलाय, तर अक्षरशः जेव्हा आम्ही बघितलं ना, तर आमच्या डोळ्याला पाणी येत होतं की खरंच स्वामी म्हणजे किती अनुभव देतात। आणि जेव्हा आम्ही सप्ताह असतो, दत्त जयंती सप्ताह, स्वामी पुण्यतिथी सप्ताह असतो केंद्रामध्ये, तेव्हा स्वामी येतात म्हणजे येतातच केंद्रात। आणि आता आपण मागे एक पण व्हिडिओ टाकली होती दत्त जयंती सप्ताहाचे, 2 व्हिडिओ बघा। दोन्ही सप्त्यामध्ये आम्हाला इतकं छान अनुभव आला। एका सप्त्यामध्ये एका ताईचा नैवेद्य खाल्ला होता स्वामींनी, आणि मागच्या सप्त्यामध्ये की दत्त महाराजांची मूर्ती अशी मागे झाली आणि तिकडे स्वामींच्या जे आसन ठेवतो आम्ही त्याच्यावर फुल पडलं। आता हेच आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्याच पुढे बघा, तसंच एक अनुभव आलेला आहे की कसं होतं, तुम्हाला स्क्रीनवर त्याचं मी दाखवेल, मी स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला। तर तसंच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनुभव आणलाय। तर कसं होतं बघा, आता दत्त जयंती सप्ताह होता, आम्हाला प्रत्येक सप्त्यामध्ये एक आहे पण सांगतेच्याच दिवशी अनुभव येतो, का कोणास ठाऊक, किंवा कधी कधी आम्ही दत्त जयंतीच्या दिवशी लक्ष देत नसाल असं पण असू शकतं, पण आम्हाला सांगतेला अनुभव येतो। तर हा सुद्धा सांगतेला आम्हाला इतकं छान अनुभव आला। तर कसं असतं, आपण स्वामीचा फोटो असतो, फोटोच्या समोर मूर्ती ठेवतो, मूर्तीच्या पुढे एक आसन असतं, म्हणजे ते आपण दत्त महाराजांना
आणि स्वामींना एक कपडा ठेवतो, सॅटिनचा कपडा असतो, तो सॅटिनचा कपडा ठेवावा लागतो. असं एक चौकोनी कपडा, आयताकृती कपडा ठेवत असतो स्वामींना बसण्याचा, म्हणजे त्याचं एक भावना कळते की स्वामी याच्यावर बसतात. आणि इकडे दत्त महाराजांच्या फोटोच्या समोर पण आहे की त्यांना बसण्यासाठी, म्हणजे ते आसन म्हणून ठेवतो आपण, ते 2 कपडे आसन म्हणून ठेवतो. पण तो सॅटिनचा कपडा ठेवतात. मग तसं ठेवलेलं आम्ही दत्त महाराजांच्या समोर निळा कलरचा ठेवलेला आणि स्वामींच्या समोर लाल कलरचा. म्हणजे असं काही तो कलर निळा लाल असंच नाही, पण माझ्याकडे आता त्या कलरचे होते कपडे म्हणून मी ठेवले. आता नवीन आणण्यापेक्षा ते होते, चांगले होते, ते ठेवले. तर लाल कलरचा ब्लाउज पीस होता आणि निळ्या कलरचा सुद्धा ब्लाउज पीस होता. तसा कपडा लागतो, पण होता ब्लाउज पीस सॅटिनचा होता, चांगल्यातला होता, मग ठेवला मी. तर घडी करून व्यवस्थित मग पहिल्या दत्त जन्माच्या दिवशी पण त्या दिवसापासूनच ठेवावा लागतो, त्या दिवशी ठेवला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ते त्यावेळेस ठेवला, पण मग ते लक्षच नाही दिलं की त्याच वेळेला ते उमटलं की दुसऱ्या दिवशी उमटलं, बघितलंच नाही. पण दुसऱ्या दिवशीच बघितलं. तर काय झालं, कदाचित ते दत्त जन्माच्या दिवशीच उमटलेलं असेल, पण आम्ही लक्ष दिलं नाही म्हणून आम्हाला ते दुसऱ्या दिवशी दिसलं असेल. तर काय झालं बघा, तो कपडा ठेवलेला असतो, त्याच्या भोवती आपण फुलांचं सगळं असं डेकोरेशन थोडंसं केलेलं आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ते थोडंसं. तर तो तुम्हाला तसं आम्ही डेकोरेशन केलेलं होतं ते. स्वामींचा फोटो, त्याच्या शेजारी मूर्ती, त्याच्या खाली पुढे मूर्ती, मूर्ती पुढे लाल कपडा, त्याच्या पुढे फुलांचं थोडंसं डेकोरेशन, म्हणजे फुलांनी केलेलं होतं. तर असं केलेलं होतं डेकोरेशन. आणि त्यानंतर बघा त्या कपड्याच्या भोवती, कपड्यावर आपले फुलं ठेवलेले होते, थोडेसे फुलं, म्हणजे स्वामींना बसण्यासाठी फुलांचं पण आसन. त्या कपड्यावर फुलांचं थोडेच फुलं टाकलेले होते, म्हणजे ते फुलांचं आसन स्वामींना बसण्यासाठी. दत्त महाराजांना बसण्यासाठी तसंच केलेलं. तर काय झालं बघा, त्या दिवशी सांगतेच्या दिवशी असं 2-3 जणांना असे संकेत झाले, की काहीतरी चमकतंय. कोणाला वाटतं की चमकतंय. मला असं दिसलं, हार हालताना दिसला, त्या स्वामींच्या गळ्यातला हार अर्धा आयताकृती 3दा हलताना दिसला. एका ताईंना आणि लाईट चमकताना दिसलं, म्हणजे प्रकाश दिसला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरडा. आमचा जसा सप्ताह सुरू झाला तसा सरडा जातच नव्हता. इतकं आम्ही सगळ्यांनी ते सरडानं बाहेर काढायचं, तर तो सरडा जायचाच नाही. बाकीच्या महिला घाबरायच्या आणि त्यामुळे सरड्याला हाक लावावं लागायचं. एक असा मोठा सरडा होता आणि तो जातच नव्हता. एका ताईने काय केलं, त्याच्यावरती स्टीलची टोपली असते ना, आपले कटोऱ्यासारखे ते वागा, तर ते असे मोठे होते, ते टाकली, पालथी मारली त्याच्यावर, पटकन तो उडून जाईल पळून म्हणून. त्याची नेमकी मागची शेपटी तुटली. नंतर मी आले 3:30 वाजता केंद्रात. त्या दुपारी वाचन करत होते, नवनाथ होतं म्हणून. मग मी केंद्रात आले, तर म्हणे ताई त्याच्या टोपलीखाली सरडा आहे बरं का. मी काढून बघितलं, अरे शेपटी तुटली त्याची. मला खूप वाईट वाटलं. अहो म्हटलं, असं कशाला केलं? ते दत्त महाराजांचे गुरु आहे. सरडा हा दत्त महाराजांचे गुरु आहे. दत्त महाराजांचे 24 गुरु मधला एक गुरु आहे तो सरडा म्हटलं. तर तुम्ही त्याला हे केलं. मग आम्ही दुसऱ्या ताईंनी एक आणखी त्याला ते सुपलीत धरून झाडूनी बाहेर केलं. नंतर तो मोठा गेला, मग छोटा सरडा आला. तो जाता जाईना, किती हाकला, जाता जाईना. आणि आमच्या समोर बसून 2 दिवस त्याने सगळी सेवा ऐकली. गुरुचरित्र ऐकलं, त्यानंतर नित्यसेवा, पाठ वगैरे सगळं त्याने ऐकलं. आमच्या चौरंगच्या पुढेच बसले अगदी ते. आम्ही काही घाबरलो नाही. आता सरडा काय करणार, छोटा होता तो. तो तिथेच बसलेला, जायचं नाही. बाकीच्या बाजूच्या होत्या त्या घाबरल्या, तर जवळच नाही आल्या, त्या लांब बसल्या. पण आम्ही दोघी जणी बसलेला, आम्हाला काही केलं नाही, काय नाही. तो सगळी सेवा ऐकत होता आमची तो. त्यानंतर सांगतेच्या दिवशी, मग सांगतेच्या दिवशी सुद्धा तो सकाळी होता. सांगतेच्या दिवशी सुद्धा सकाळी होता. जवळजवळ मला असं वाटतं 9:30 साडेनऊलाच गेलेला तो सरडा. 9:30लाच एक सर होते, त्यांनी त्याला उचलून बाहेर टाकलं. शेवटी तो जातच नव्हता. मग त्या सरांनी त्याला कसं तरी ते उचलून बाहेर टाकलं. तर असं झालं तो सरडा, म्हणजे 7 दिवस सरडा तो जात नव्हता. त्यामुळे मग आम्हाला त्या सरड्याचं काय आमच्या डोक्यातच नव्हतं की फक्त तो दत्त महाराजांचा गुरु आहे, तो पारायण ऐकायला आलेला असणार. त्याची काही पूर्वजन्माची पुण्याई आहे, तर त्याला पारायण ऐकायला मिळतं असं वाटलं आम्हाला. आम्ही त्या भावनेत. आणि सांगतेच्या दिवशी काय झालं, सगळे सांगता झाले, आपलं पारायण वगैरेची सांगता झाली, सगळं झालं. मग मला थोडंसं जाणवलं की ते हार हालताना वाटलं ना, आरतीच्या वेळेस मला असं अर्धचंद्राकार हार हालताना वाटला. पण मला कदाचित असं वाटलं भास पण असू शकतो, पण मला ते जाणवलं होतं. मग म्हटलं काही असेल, नाही आज महाराज तर आलेलेच आहे. मग त्या दिवशी मला पूर्ण वाटत होतं महाराज आज आलेलेच आहे. तर काहीतरी संकेत, सगळ्यांनाच काही ना काही संकेत येतच होते. आणि एका ताईचं तर सांगतेच्या दिवशी
स्वामी चरित्र सारामृत पाठ घेतो आपण, तर सामुदायिक म्हणजे, आणि ते चौरंगवर आम्ही प्रसाद म्हणून नारळ ठेवलेलं, गुरुचरित्र ग्रंथाच्या शेजारी नारळ ठेवलेलं प्रसाद म्हणून. ते नारळ अक्षरशः त्यांचंच हालत होतं. 21वा अध्याय सुरू झाला स्वामी चरित्र सारामृताचा, ते नारळ त्याचंच हालत होतं. त्याचंच नारळ हालत होतं. तो पण एक अनुभव त्या दिवशीच दिला, सांगतेच्या दिवशीचा तो अनुभव. आणि त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी त्या दिवशी सकाळी सगळा कार्यक्रम झाला, दुपारी सगळं जेवण महाप्रसाद वगैरे झाला, सगळ्यांचे जेवण वगैरे झालं. संध्याकाळी आरतीला गेलो. आरतीला गेल्यानंतर मला तर दुपारीच म्हणजे संकेत होतेच की काहीतरी आज स्वामींचं दर्शन होणारच आहे. मग संध्याकाळी काय झालं, संध्याकाळी म्हणजे 6:30ला आरती होती ना, त्याच्यानंतर मग थोडा वेळ 7 वाजता मग सगळ्यांना जाऊ दिलं. मग आम्ही हळूच त्याच्यावरची फुलं काढले. त्या कपडा जो आसन स्वामीला ठेवलेलं, तर बघा तुम्हाला आता तिथे दिसेल, कपडा ठेवलेला होता स्वामींना, त्याच्यावरची हळूच फुलं काढले. फुलं काढल्यानंतर तिथे अक्षरशः स्वामींचा पाय उमटलेला होता. त्या कपड्यावर अक्षरशः स्वामींचा पाय उमटलेला होता. ते तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओ म्हणजे स्क्रीनवर ते सुद्धा दिसत असेल बघा. नाही तर तुम्ही हे करून बघा, स्क्रीनशॉट करा, झूम करून बघा. स्वामींचा अक्षरशः तिथे पाय उमटलेला आहे. स्वामींना बसायला जे आसन ठेवलेलं होतं ना आम्ही, तर त्या आसनावर स्वामींचा पाय उमटलेला आहे. त्याच्या बाजूने आम्हाला तर पहिले त्याच्या बाजूने शंख पण दिसला, पण शंख काही कालांतराने शंख गेला. शंख थोड्या वेळ दिसला, नंतर गेला. पण पाय हा जो स्वामींचं पाऊल जे होतं ते दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत होतं. म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत तिथं पाऊल दिसत होतं त्या आसनावर स्वामींचे. मग नंतर दुपारनंतर ते अंधक होऊन गेलं. मग नंतर संध्याकाळी काहीच नव्हतं. तर संध्याकाळी प्लेन होता कपडा. पण त्या आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला, म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी बघितलं आम्ही, दुसऱ्या दिवशी सकाळी पण दिसत होतं. तर असं होतं, म्हणजे स्वामी आल्याचे संकेत देत होता. असं तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही की हे काय आहे. तर हे खरोखर असतं. हे ज्यांना स्वामी माहित आहे ना, त्यांना हा विश्वास बसेल आणि त्यांनीच खरं हे करावं. ज्यांना स्वामीच माहित नाही, त्यांना स्वामींचा अनुभव नाही, त्यांना स्वामीच माहित नाही, अशाने व्हिडिओ जरी बघितलं तरी काही म्हणजे चुकीच्या कमेंट करू नका. कारण की खरोखर हे ज्या अनुभव होतं त्यांनाच माहित असतं. तर फक्त आपल्याला वाटलं हा खरंच अनुभव आहे तर आपण ऍक्सेप्ट करा, नाही वाटलं तर इथंच सोडून द्या. पण मग त्याचे काही म्हणजे अशा काही वेगळा काही कमेंट करू नका, हेच मला सांगायचंय. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. पण आपल्याला सुद्धा, मला असं वाटतं आपल्याला सुद्धा आजचा अनुभव आवडला असेल. कारण की हा अनुभव आहे ना, का तुम्हाला सुद्धा वाटेल की हे असं कसं होईल, पाय कसं काय उमटेल. तिथं बसायला स्वामींना हे दिलेलं, त्याच्यावर कोणी पाय ठेवणार नाही, पाय कसं काय उमटेल. आणि तो पाय सुद्धा उजवा पाय उमटलेला स्वामींचा, उजवा पाऊल उमटलेलं आहे. तर असं असतं, म्हणजे खरंच म्हणजे स्वामी दर्शन येतात. सप्त्यामध्ये स्वामी केंद्रात म्हणजे येतात. आणि गुरुचरित्र पारायणाचं इतकं शास्त्र आहे. जेव्हा आपण घरी सुद्धा गुरुचरित्र पारायण लावतो ना, तर एकदा स्वामी दर्शन देतात म्हणजे देतात. दर्शन एकदा आपल्या घरी स्वामी येतात म्हणजे येतात पारायण काळात. पण असं असतं की आपल्याला कळत नाही, आपण आज्ञा नसतो, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये स्वामी येऊनच जातात. दत्त महाराज येऊनच जातात, स्वामी येऊनच जातात, कोणत्या ना कोणत्या रूपात येतात, पण ते आपल्याला कळत नाही. पण गुरुचरित्राचा खूप असा अनुभव आहे, येणारच स्वामी. जर आपण मन लावून श्रद्धेने विश्वासाने गुरुचरित्र केलं ना, स्वामी नक्की आपल्याकडे येणार. दत्त महाराज नक्की आपल्याकडे त्या पिरियड मध्ये येणारच. असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.